तर मित्रांनो, RT ॲडमिशनचा पहिला टप्पा म्हणजेच शाळा नोंदणी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शाळा ज्या आहेत त्या आपल्या शाळेची नोंदणी RTच्या पोर्टलवरती करतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे RTमध्ये शाळांची नोंदणी कशाप्रकारे करता येते आणि शाळांची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी ती शाळा जी आहे ती RTच्या पोर्टलवरती डिस्प्ले होत असते. तर चला बघूया शाळांची नोंदणी कशा पद्धतीने करता येते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. RT 25% शाळा नोंदणी प्रवेश प्रक्रियेसाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या इथे पहा. सगळ्यात पहिलं यांनी सांगितलं आहे परिचय. शाळा नोंदणीसाठी RT 25% प्रवेश पोर्टलवर आपले स्वागत आहे. पोर्टलवर तुमच्या शाळेची नोंदणी कशी करावी याविषयी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे सांगण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं तुम्हाला पोर्टलवरती प्रवेश करायचा आहे. तुमचं ब्राउझर उघडायचं आहे. ब्राउझरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे https:/student.maharashtra.gov.in adm/portal/user/RTE/index/new या संकेतस्थळावरती यायचं आहे. आणि या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्हाला प्रशासन शाळा लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे स्क्रीनशॉटमध्ये देखील पाहू शकता. ती वेबसाईट तुम्हाला ओपन झाल्यावर अशी दिसेल आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे ॲडमिन स्कूल लॉग इन, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनची प्रक्रिया काय आहे ते देखील समजून सांगतो. तर तुम्हाला यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज जे आहे ते आलेलं दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती जी आहे तुमची ती भरायची आहे. तर यामध्ये काय काय लक्ष द्यायचं आहे ते बघा. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे युजर ID कॉलममध्ये तुमच्या शाळेचा UDIC क्रमांक टाकायचा आहे. UDIC क्रमांक इथे टाकायचा आहे युजर IDमध्ये. आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड जो आहे तो कॉलममध्ये विभागाने दिलेला डिफॉल्ट पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा सत्यापन पूर्ण करायचं आहे. हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5वा पॉईंट जो आहे तो पासवर्ड रिसेट करा आणि स्क्रीन दिसेल. तुमचा पासवर्ड रिसेट करा आणि सबमिट करा यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. पासवर्डची लांबी जी आहे ते 8 अक्षरांची असणार आहे आणि त्यात अपर केस, लोअर केस आणि स्पेशल कॅरेक्टर इत्यादी समाविष्ट असणार आहे. त्यानंतर 7वा पॉईंट आहे तुमचा UDIC नंबर आणि नवीन सेट केलेला पासवर्ड वापरून पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य टॅब जी आहे ती अशी दिसणार आहे. इथे तुम्हाला एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 5 मुख्य टॅब दिसणार आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे बघा डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस, RTचे डिटेल्स, व्हेरिफिकेशन, फॉरवर्ड टू BEO आणि रिक्वायरमेंट असे सर्व तुम्हाला इथे टॅब जे आहेत ते दिसणार आहेत. इथे तुम्हाला स्कूलचं नाव दिसेल, तुमचा क्लस्टर नेम दिसेल, अशा पद्धतीची सर्व माहिती तुम्हाला इथे जी आहे ती दिसणार आहे. इथे तुम्हाला तुमचा बोर्ड, शाळेचा जो बोर्ड आहे तो बोर्ड तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे. मॅनेजमेंट टाईपमध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे बघा पहिला पॉईंट काय सांगण्यात आला आहे, कृपया तपशील तपासा आणि काही दुरुस्त्या असल्यास शाळेचे तपशील आणि मुख्याध्यापक माहिती, मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक इत्यादी जे आहे ते तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे बदल केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता सेव्ह आणि प्रोसीडचं बटन आहे, यावरती तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजेच पत्ता. हा बघा इथे तुम्ही ॲड्रेसचा पॉईंट आहे. तर यामध्ये तुम्ही शाळेचा जो काही ॲड्रेस आहे तो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचा आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचा इथे देखील ऑप्शन दिसणार आहे. आता या ॲड्रेस टॅबमध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे, काय काय काळजी घ्यायची ते देखील इथे बघा. कृपया तुमच्या शाळेच्या परवानगी पत्रकानुसार तुमच्या शाळेचा पत्ता प्रविष्ट करा. जो काही शाळेचा पत्ता आहे तो व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे कृपया तुमच्या शाळेच्या दर्शनी ठिकाणी बलून जो आहे तो निश्चित करा. तुमच्या शाळेचं जे काही लोकेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला मॅपचा जो रेड कलरचा बलून आहे तो इथे नेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे बलून सेट केलेल्या स्थानानुसार अक्षांश आणि रेखांश आपल्या शाळेचा गुगल पत्ता निश्चित होईल. सदरचा गुगल पत्ता अचूक असल्याची खात्री मुख्याध्यापक यांनी करावी, हे इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे कृपया तुमचे सेट केलेले स्थान योग्य असल्यास होय निवडा आणि नसल्यास नाही निवडा.
जर तुम्ही सेट केलेलं जे गुगलचं लोकेशन आहे ते बरोबर असेल तर तुम्हाला होय हे सिलेक्ट करायचं आहे आणि चुकीचे असेल तर नाही हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो आपला, तो म्हणजेच RTE डिटेल्स. आता यामध्ये काय काय माहिती भरायची आपण इथे पाहू शकता. तर यामध्ये तुम्ही सिलेक्ट इथे पाहणार आहे RTEसाठी शाळा पात्र आहे का. जर पात्र आहे तर तुम्ही इथे यस करणार आहे. त्यानंतर शाळेचा प्रकार काय आहे, प्रायमरीसाठी आहे की नर्सरीसाठी आहे की फर्स्ट स्टँडर्डसाठी आहे, कोणत्या लेवलला तुम्ही ॲडमिशन देणार आहे ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमची शाळा जी आहे ती कितवीपर्यंत आहे, अप टू क्लास म्हणजेच 8वीपर्यंत आहे, 10वीपर्यंत आहे, 12वीपर्यंत आहे, कितवीपर्यंत आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे स्टँडर्ड. त्यानंतर एंट्री लेवल म्हणजेच तुम्ही प्रवेश कितवीला देणार आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डसाठी मिनिमम एज आणि डेट जे आहे ते इथे तुम्हाला टाकण्याचा पर्याय आहे. तर मिनिमम एज तुम्हाला पहिलीसाठी 6 वर्ष इथे असं टाकू शकता. आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर चेंजेस करू शकता. इथे पाहू शकता शाळेचा प्रवेश स्तर निश्चित करावा आणि त्यानंतर प्रवेश स्तरानुसार विद्यार्थ्याचे किमान व कमाल वय स्क्रीनवर प्रदर्शित होईल. तुम्ही जी माहिती टाकणार ती स्क्रीनवरती प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित माहिती टाका. प्रवेश स्तरावरील कोणतीही बदलासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याशी म्हणजेच BEOशी संपर्क साधावा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिक्त पदे म्हणजेच वॅकेन्सीज. तर वॅकेन्सीज तुमच्या शाळेमध्ये किती आहेत ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. तर टोटल स्ट्रेंथ अँड वॅकेन्सीज तुमच्या किती आहेत ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या शाळेचं जे मीडियम आहे ते सिलेक्ट करायचं आहे. स्टँडर्ड म्हणजे फर्स्ट स्टँडर्डसाठी किती जागा आहेत, टोटल जागा किती आहेत, ॲव्हरेज जागा किती आहेत, हे सर्व तुम्हाला इथे टाकायचं आहे. शाळेच्या सरळ पोर्टलवरून मागील 3 वर्षाचे सरासरीवरून शाळेच्या प्रवेश स्तरावरील RTE क्षमता निश्चित होईल. त्यानंतर RTE क्षमतामध्ये काही बदल करावायचा असेल तर सदर शाळांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी म्हणजेच BEO यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर BEOकडे फॉरवर्ड करावे. जर काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर BEOकडे तुम्हाला जे आहे ते फॉरवर्ड करावं लागेल. त्यानंतर शाळांनी भरलेले सर्व तपशील या स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील. या सदरची माहिती अचूक असल्याची खात्री जी आहे ती मुख्याध्यापक यांनी करायची आहे. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून झाल्यानंतर पूर्वीलोकन आणि मंजुरीसाठी अर्ज गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे सबमिट करण्यासाठी फॉरवर्ड टू BEO या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला फॉरवर्ड टू BEO हा एक ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करून ही तुमची सर्व माहिती जी आहे ती BEO यांच्याकडे फॉरवर्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला BEOकडे फॉरवर्ड करायचं आहे. महत्त्वाच्या सूचना बघा, प्रविष्ट केलेली सर्व माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री एकदा करायची आहे. कोणत्याही RTE तपशील बदलांसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याशी BEOशी संपर्क साधायचा आहे. एकदा गट शिक्षणाधिकारीकडे माहिती पाठविल्यानंतर त्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येत नाही. त्यामुळे फॉरवर्ड करण्याअगोदर तुम्ही 1 ते 2 वेळेस माहिती सर्व चेक करा आणि त्यानंतरच BEOकडे तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते फॉरवर्ड करा. तर ही होती शाळांसाठी नोंदणी कशी करायची. तर यांच्यासाठी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.